नंबर 2, दुसरी टेक्निक ती म्हणजे समोरच्या वकिलाशी संशयास्पद मैत्री. हे बघा, वकिलांची मैत्री असते यात काहीच दुमत नाही माझं. कारण माझी ओळखही इतरांशी असेल, इतरांची माझ्याशी असेल. कोर्टामध्ये रोजच्या भेटीगाठी होत असतात. परंतु जेव्हा तुमची केस तुम्ही दिलेली असते, अशा वेळी एक पक्षकार म्हणून तुम्ही जेव्हा केस दिली आणि मी तुमचा वकील म्हणून असेल, तर मी तुमची बाजू प्रामाणिकपणे तुमच्याच बाजूनं भरभक्कम पद्धतीनं कोर्टात सादर करणं गरजेचं आहे. परंतु अशा वेळी संशयास्पद मैत्री मी यासाठी म्हटलं की ते कामापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये समोरच्या वकिलाशी किंवा त्या पार्टीशी, त्या ना की फक्त वकिलापर्यंत काही जण थांबत नाहीत, तर समोरच्या तुमच्या विरोधकांशी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये ओळख असणं ठीक आहे. नॉर्मली तुम्ही एखाद्या समोरच्या वकिलाशी बोलताय ते ठीक आहे, परंतु गुळमेळ ही जास्त वाढत आहे. बऱ्याच गोष्टी तुमच्या अंधारात होत आहेत, काही गोष्टी तुमच्या समोर घडत आहेत आणि त्या जरा जास्तच तुम्हाला हसून खेळून तुम्हाला कुठंतरी संशयास्पद वाटत असतील, तर मात्र खरंच तुमचा जो संशय असतो तो खरा ठरण्याची जास्त शक्यता असते, कारण ती नंबर 3 मध्ये समजून येते. नंबर 3 ची टेक्निक ही आहे की समोरची पार्टी मजबूत आहे, तुम्हाला जास्त वेळ लागन, आपण केस हारू शकतो, कोर्टात किती दिवस चाललेत, मग अशा वेळेस आता काय करावं लागल, आपल्याला ते तुम्हाला काय जे मिळतंय ते घेऊन मोकळं व्हा, असं सांगायला लागतो. आता तुमची बाजू भक्कम असताना सुद्धा अशा गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या जात असतील, याचाच अर्थ तुम्ही समजून घ्यायचा की काहीतरी याच्यामध्ये दाल में कुछ काला है, कहाँ पे तो भी कुछ तो भी काय शिजायला लागलंय. कारण जी गोष्टी असतात ह्या तुमच्यावर दबाव वाढवत असेल तुमचा वकील, तुमच्यावर दबाव वाढवत असेल तुमचा वकील, तर सावध व्हा. कारण तुम्हाला तो आधार देणारा घडला पाहिजे, तुमच्यासाठी उभा राहणारा तो असला पाहिजे, तुमची प्रामाणिकपणे बाजू मांडणारा असला पाहिजे. आणि वारंवार जर तुम्हालाच प्रेशराईज करत असेल तर आणि तेही तुमची बाजू भक्कम असताना, तर मात्र मग तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे.